आजच्या आज कविता लिहून आपल्यासमोर सादर करतोय. पौर्णिमेला श्रवण नक्षत्र हेची श्रावण मासाचे गोत्र. पौर्णिमेला श्रवण नक्षत्र हेची श्रावण मासाचे गोत्र, म्हणून आल्हाद संगीताचे श्रोत्र. वसुंधरा नेसे हिरवे वस्त्र, वसुंधरा नेसे हिरवे वस्त्र. वसुंधरा पांघरते हरित वस्त्र, हाती घेऊन शस्त्र. या महिन्याचं महात्म्य, हाती घेऊन शस्त्र. सांगत असे संस्कृतीचे शास्त्र, सांगत असे संस्कृतीचे शास्त्र. ऐसे श्रावणाचे पात्र. दुहेरी म्हणत नाही, एकदाच म्हणून दाखवतो. श्रावणाचे आल्हादी पात्र, कोणी न होई गलित गात्र, कोणी न होई गलित गात्र. सणांचे असते अनोखे सत्र, सृष्टीस पाहुनी सुखावती नेत्र, सृष्टीस पाहुनी सुखावती नेत्र. कृष्ण जन्माष्टमी ते बैलपोळा, कृष्ण जन्माष्टमी ते बैलपोळा. देवांसह पशुपक्ष्यांचा सोहळा, देवांसह पशुपक्ष्यांचा सोहळा. शैव वैष्णवांसह गाणपत्यांचा मेळा, वैष्णवांसह गाणपत्यांचा मेळा. नवनागांचाही पंचमीला असे टिळा, नवनागांचाही असे पंचमीला टिळा. नवविवाहितांची असते पंचमी. आता आपल्या सगळ्यात पोक्त आहेत त्यांना माहीतच आहे. नवविवाहितांची असते पंचमी, झोक्यावरती अश्विनी वज्रोली करुणी जिरवती दशमी. म्हणजे आहार सुद्धा होतो आणि झोके घेतले जातात. माहेरला सासूरवासनी येतात त्यावेळेस ते आहे झोक्यावरती अश्विनी वज्रोली. योग हे अश्विनी वज्रोली हे आपण ज्यावेळेस खड्ड्यातून जातो किंवा लवणातून जातो त्यावेळेस गाडीवरती आपल्याला जाणवतात. झोक्यावरती अश्विनी वज्रुली करुणी जिरवती दशमी. आनंद लहरींची असते दौरुदही सप्तमी. ज्यावेळेस माहेरवाशीन आलेली असते त्यावेळेस ती गर्भवती असते आणि तिच्या पोटात एक जीव असतो, त्याच्यामुळे ती दोन हृदयाची असते. म्हणून म्हटलेलं आहे आनंद लहरींची असते दौरुदयी सप्तमी. दंगा मस्तीत उदरी गणेश आणि कृष्णाची अष्टमी, दंगा मस्तीत उदरी गणेश आणि कृष्णाची अष्टमी. श्रावण मासी कासे गावी श्रावणी, पंचगव्य पंचामृत देऊनी बदलती जानवी. पंचगव्य पंचामृत देऊनी बदलती जाणवी. हर्षोल्लासाची असेही पालवी, हर्षोल्लासाची असेही पालवी. संस्कार संस्कृतीची असेही चावी, संस्कार संस्कृतीची असेही चावी. असं हे श्रावण महिन्याचं महात्म्य.